नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला पॉईंट आहे क्रिस्टल डिफेक्ट। मग क्रिस्टल डिफेक्ट का आहे तर इररेग्युलरिटी इन अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन सॉलिड क्रिस्टल। म्हणजे सॉलिड क्रिस्टलमध्ये जे पार्टिकल आहेत त्याची अरेंजमेंटची इररेग्युलरिटीला म्हणतो आपण क्रिस्टल डिफेक्ट। आता जनरली क्रिस्टल डिफेक्टचे 3 प्रकार पडतात, एक पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट। त्यातला आपल्याला बघायचं आहे पॉईंट डिफेक्ट। मग आता पॉईंट डिफेक्ट का आहे तर पॉईंट डिफेक्ट ही इररेग्युलरिटी आहे प्रोड्यूस इन कशामध्ये अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटिक पॉईंट इन क्रिस्टलाइन सॉलिड। म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये लॅटिक पॉईंटला जी बेसिसची जी अरेंजमेंट असते त्याची करणारा इररेग्युलरिटी याला म्हणतो आपण पॉईंट डिफेक्ट। आता पॉईंट डिफेक्टचे 3 प्रकार पडतात, एक स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, सेकंड इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट। एक स्टायचोमेट्रिक, एक इम्प्युरिटी आणि एक नॉन स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट। आता पहिला स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट। मग स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट म्हणजे काय? केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड काय शो करतो तर फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम किंवा फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन। म्हणजे या कॅटायन ॲनायनचा जो रेशो असतो किंवा नंबर ऑफ ॲटमचा जो रेशो असतो तो फिक्स असतो आणि त्या फिक्स रेशोला म्हणतो आपण स्टायचोमेट्री ऑफ कंपाऊंड। आणि स्टायचोमेट्री डिफेक्टमध्ये स्टायचोमेट्री बदलत नाही, इट रिमेन्स अनचेंज, त्याला म्हणतो आपण स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट। म्हणजे स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्टमध्ये जो रेशो असतो कॅटायन आणि ॲनायनचा रेशो असतो तो बदलत नाही, तो फिक्स असतो। आता स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्टचे 4 प्रकार पडतात, एक व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, एक स्कॉटी डिफेक्ट आणि फ्रेंकल डिफेक्ट। 4 कुठले? व्हॅकन्सी, इंटरस्टिशियल, स्कॉटी डिफेक्ट आणि एक फ्रेंकल डिफेक्ट। आता हे 4ही डिफेक्ट आपल्याला एक एक बघायचे आहेत। आता आपल्याला बघायचं आहे व्हॅकन्सी डिफेक्ट। मग आता आकृतीमध्ये काय दिसतंय? पार्टिकल मिसिंग दिसतात। मग ज्या डिफेक्टमध्ये पार्टिकल मिसिंग असतात फ्रॉम देअर करणारा आहे रेग्युलर साईड त्याला म्हणतो आपण व्हॅकन्सी डिफेक्ट। मग पार्टिकल मिस असतात, मग पार्टिकल मिस असतात याचा अर्थ मास कमी होणार, मास डिक्रीजेस, व्हॉल्यूम सेम राहणार आहे आणि म्हणून डेन्सिटी करणार आहे कमी होणार आहे। या व्हॅकन्सी डिफेक्ट्समध्ये व्हॉल्यूम सेम, मास डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस। आता दुसरा टाईप आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट। आता हे 2 प्रकारचे असतील, याच्यामध्ये एक्स्ट्रा पार्टिकल इंटरस्टिशियल पोझिशनला असतील म्हणजे मधल्या पोझिशनला असतात, एक्स्ट्रा पार्टिकल असतात, त्याला म्हणतो आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट। आणि याच्यामुळे तो एक्स्ट्रा पार्टिकल असल्यामुळे मास वाढणार आहे, व्हॉल्यूम सेम राहणार आहे आणि म्हणून डेन्सिटी वाढणार आहे। काय होतं बोला? व्हॉल्यूम सेम, एक्स्ट्रा पार्टिकलमुळं मास वाढेल आणि मास वाढल्यामुळे डेन्सिटी वाढणार आहे। आता इंटरस्टिशियलमध्ये दुसरा इफेक्ट आहे, दुसरा टाईप आहे, याच्यामध्ये पार्टिकल एक्स्ट्रा येत नाही तर तो पार्टिकल आपली जागा बदलतो। एक पार्टिकल जो आहे तो करणार आहे आपल्या जागेवरनं मधल्या इंटरस्टिशियल पोझिशनला येतो, त्यालाही सुद्धा म्हणतो आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट। याच्यामध्ये व्हॉल्यूम सेम असतं, माससुद्धा बदलत नाही आणि म्हणून या ठिकाणी डेन्सिटी फिक्स राहणार आहे। याच्यामध्ये व्हॉल्यूम सेम, मास पण सेम आहे आणि म्हणून डेन्सिटी काय राहणार आहे? सेम राहणार आहे। याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट। हा झाला दुसरा डिफेक्ट। आता आपल्याला तिसरा भाग बघायचा आहे। आता आपल्याला बघायचं आहे स्कॉटी डिफेक्ट। स्कॉटी डिफेक्ट कशामध्ये मिळतो तर आयोनिक सॉलिडमध्ये मिळतो। कशामध्ये मिळतो? आयोनिक सॉलिडमध्ये। याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन मिसिंग असतात, सेम इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन करणार आहे त्यांच्या रेग्युलर पोझिशनमधनं करणार आहे मिसिंग असतात, त्याला म्हणतो आपण स्कॉटी डिफेक्ट। म्हणजे पेअर कॅटायन ॲनायन व्हॅकन्सी असते, याच्या कॅटायन ॲनायनची ती व्हॅकन्सी असते,
म्हणजे पेअर कॅटायन ॲनायन व्हॅकन्सी इज कॉल्ड ॲज स्कॉटी डिफेक्ट. याच्यामध्ये आयन्स डिक्रीज होतात. आयन डिक्रीज म्हणून मास डिक्रीज होतो. व्हॉल्यूम सेम असतो. मास डिक्रीज झाल्यामुळे डेन्सिटीसुद्धा करणार आहे, कमी होणार आहे, ते डिक्रीज होणार आहे. याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन मिसिंग असतात आणि म्हणून इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन असते स्कॉटी डिफेक्टमध्ये. आता चौथा डिफेक्ट बघायचा आपल्याला करणार याच्यातला फ्रेंकल डिफेक्ट. स्टायचोमेट्रीचा चौथा डिफेक्ट बघायचा आहे फ्रेंकल डिफेक्ट. मग फ्रेंकल डिफेक्ट का आहे तर हा याच्यामध्ये करणार आहे आयन असतात ते करणार आहे आपल्या रेग्युलर साईटवरनं काय बोला मिस होतात आणि ते इंटरस्टिशियल पोझिशनला जातात. तो डिफेक्ट म्हणजे काय बोला फ्रेंकल डिफेक्ट. म्हणजे फ्रेंकल डिफेक्टमध्ये आयोनिक कंपाऊंडमधले आयन जे असतात ते रेग्युलर साईटवरनं मिस होतात आणि आतमध्ये इंटरस्टिशियल पोझिशनला जातात. त्याला म्हणतो आपण फ्रेंकल डिफेक्ट. याच्यामध्ये जनरली कॅटायनची साईज लहान असल्यामुळे कॅटायन डिस्प्लेस होतात कुठे इंटरस्टिशियल पोझिशनला. याच्यामध्ये आयन जे आहेत कॅटायन ते डिस्प्लेस होतात आणि इंटरस्टिशियल पोझिशनला जातात, पण आयनची संख्या बदलत नाही, त्यामुळे मास बदलत नाही आणि म्हणून करणारा डेन्सिटी पण बदलणार नाही, डेन्सिटी सेम राहणार आहे. इथे आपले स्टायचोमेट्रीचे 4 प्रकार झालेले आहेत: इंटरस्टिशियल, व्हॅकन्सी, स्कॉटी आणि फ्रेंकल डिफेक्ट. आता आपल्याला बघायचे आहेत इम्प्युरिटी डिफेक्टचे 2 प्रकार बघायचे आहेत: सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय, म्हणजे ज्यावेळेला फॉरेन ॲटम म्हणजे वेगळा ॲटम असेल त्याला म्हणतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे होस्ट ॲटमपेक्षा वेगळा जर ॲटम असेल म्हणजे फॉरेन ॲटम असेल तर त्याला म्हणतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. मग आता इम्प्युरिटी डिफेक्टचे 2 प्रकार घ्यायचे आहेत आपल्याला. त्यातला पहिला आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता डायग्राममध्ये दिले बघा, ॲलॉय दिलं आहे ब्रास. मग ब्रास कसला ॲलॉय आहे, कसलं मिक्सचर आहे तर कॉपर आणि झिंक. मग ब्रासमध्ये होस्ट ॲटम कोण आहे तर कॉपर. मग कॉपरला कोणी रिप्लेस केलेलं आहे झिंक. म्हणजे कॉपरला झिंकने सबस्टिट्यूट केलेलं आहे आणि म्हणून कॉपरमध्ये झिंकची इम्प्युरिटी आहे, त्याला म्हणतो आपण सबस्टिट्युटेड इम्प्युरिटी डिफेक्ट. आता दुसरा टाईप आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. मग या डिफेक्टमध्ये काय असतात तर इम्प्युरिटी ॲटम ते करणारा इंटरस्टिशियल पोझिशन ॲक्वायर करतात. हे एक्झाम्पल आहे स्टेनलेस स्टील. मग स्टेनलेस स्टीलमध्ये आयन होस्ट ॲटम आहेत आणि कार्बन इंटरस्टिशियल पोझिशनला ते असतात आणि त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आपले इम्प्युरिटी डिफेक्ट संपले. इम्प्युरिटीचे आपण 2 प्रकार बघितलं, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि एक इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता तिसरा टाईप आहे आपला नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. त्याचे 2 प्रकार आहेत, मेटल डिफिशियन्सी आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. त्यातला पहिलं नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट बघू आपण. आता या डिफेक्टमध्ये द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम चेंजेस होतात किंवा रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन हा डिफरंट असतो कोणापेक्षा, केमिकल फॉर्म्युलापेक्षा. त्याला म्हणतो आपण नॉन स्टायचोमॅट्रिक डिफेक्ट. नॉन स्टायचोमॅट्रिक डिफेक्टमध्ये फिक्स रेशो म्हणजे स्टायचोमेट्री चेंज होते, त्याला म्हणतो आपण नॉन स्टायचोमॅट्रिक डिफेक्ट. आता नॉन स्टायचोमॅट्रिकचे 2 प्रकार पडतात, एक मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. त्यातला आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट पहिला बघणार आहोत. हा डिफेक्ट कोण देईल, जो व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट देईल तोच हा डिफेक्ट देणार आहे. याच्यामध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन हा मिसिंग असतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मिसिंग असेल आणि म्हणून एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी असणार आहे. मग त्याला कोण बॅलन्स करेल तर करणारा कॅटायन ऑफ सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट. मग आपल्याला कंपाऊंड दिलं बा NiO. याच्यामध्ये एक Ni2+ आयन मिसिंग आहे. मग आता 2+ आयन Ni2+ आयनचा चार्ज बॅलन्स कसा होईल बघा. मग एक्स्ट्रा 2+ आयन चार्ज बॅलन्स बाय 2 Ni3+ आयन. मग हे झालं आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता पुढचं आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. आता मेटल एक्सेस डिफेक्ट 2 टाईपचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्या टाईपमध्ये न्यूट्रल ॲटम ऑक्युपाय इंटरस्टिशियल पोझिशन आणि सेकंड एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन
ऑक्युपाय इंटरस्टियल पोझिशन. बघा या डायग्राममध्ये बघा, झिंक न्यूट्रल ॲटम इंटरस्टियल पोझिशनला येतो. हा झाला पहिला टाईप. आता या डायग्राममध्ये बघा Zn2+ आयन्स आणि इलेक्ट्रॉन इंटरस्टियल पोझिशनला येणार आहेत. म्हणजे या दोन्ही केसेसमध्ये मेटल एक्सेस डिफेक्ट, म्हणजे पहिल्यामध्ये आला झिंक न्यूट्रल ॲटम आणि दुसऱ्यामध्ये झिंक आयन आणि इलेक्ट्रॉन. इथे आपले नॉन स्टायचोमेट्रिकचे दोन टाईप्स जे होते, म्हणजे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट, हे दोन्ही संपतात. इथे आपला क्रिस्टल डिफेक्ट हा पॉईंट संपलेला आहे. आपण 3 भाग घेतले, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. त्यातला पॉईंट डिफेक्ट घेतला. पॉईंट डिफेक्टचे 3 प्रकार, स्टायचोमेट्रिक, इम्प्युरिटी आणि करणारा नॉन स्टायचोमेट्रिक. स्टायचोमेट्रिकचे 4 प्रकार येते आपण, इंटरस्टियल, व्हॅकन्सी इफेक्ट, स्कॉटी इफेक्ट आणि फ्रेंकल इफेक्ट. इम्प्युरिटीचे 2 टाईप घेतले आपण, सबस्टिट्यूशनल डिफेक्ट आणि करणारा आहे इंटरस्टियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि नॉन स्टायचोमेट्रिकचे 2 टाईप घेतले आपण, मेटल डिफिशियन्सी आणि मेटल एक्सेस इफेक्ट. इथे आपला पॉईंट क्रिस्टल डिफेक्ट हा संपलेला आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.